घनश्याम शेठचा वाळा. घनश्याम शेठ म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक आणि मी यांच्या शाळेतला चपरासी. संस्थापक म्हणजे मालक आणि चपरासी म्हणजे लोक. का करावं? नोकरी तर करावंच लागेल ना, कारण सही करतो शाळेत आणि काम करतो वाड्यात. समजा काम वाड्यात केलो नाही तर 3-3 महिने पगारच देत नाही. एवढा आमचा मालक तापट स्वभावाचा आहे, पण नियोजनाचा मात्र पक्का. बापरे, अगदी कमी वेळात आपल्या एकूण एक कन्याचं लग्न एवढ्या थाटात केलं की सांगताच होईल नाही. बापरे, त्या लग्नाची सजावट, 2 एकरामध्ये लग्नाच्या मंडपाची सजावट आणि लग्नाची वरात काही सांगताच नाही. बापरे, 5 किलोमीटर पर्यंत लांबत लांब वरात. तो वराळी असतील किती, 5 किलोमीटर पर्यंत लांबत लांब वरात. आणि तो डीजे, त्या डीजेच्या तालात ते पोटे नाचत येऊन राहिले आणि तो गाणं, आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव. बापरे, तो डीजेच्या ताला तो गाणं, ते पोटे आणि ते वरात आणि तो घोडा, तो जावई बापू घोड्याच्या खाली घोड्यावर बसून चक्क आली वरात, दसरी घरात. आणि मग तो लग्नाचा गाणं, आले वरात दसरी घरात, आले वरात दसरी घरात. नवारीच्या बापाले मोठा त्रास, नवारीच्या बापाले मोठा त्रास. आणि वरात आणि तो लग्न लागला, काय सारखं सोनाय. बापरे, तो लग्न होता का हो. आणि लग्नामध्ये 4 ट्रक पत्रावळी लागल्या जेवणात. 4 ट्रक जेवणाले जेवले असते किती. आणि त्यामध्ये 12 पद्धतीचे पक्वान. आणि आमच्या मालकाने अगदी साध्या पद्धतीचा पंक्तीचा जेवण दिला. त्यामध्ये 12 पद्धतीचे पक्वान, त्यामध्ये एक बुंदीचा लाडू. बापरे, तो लाडू होका का हो. एक बुंदीचा लाडू, मग मी पाडू, आव नाही ताव नाही, पहिल्याच पंक्तीत घुसो, मग वरच्या ठुसो रे ठुस. मजा आली हो खरंच. असा लग्न तर अख्ख्या आयुष्यात नाही पाहिलं. अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीनं पंक्तीचं जेवण दिला. नाही तर आजकालचे लोक 2 पैसे खिशात आले फटे तर खटे, शण न खटे. बफेचं जेवण, मग सरकार भाजी ना पॅन्टवर वर जेवणवाल्याचा होते मरण बफेचं जेवण. पण नाही, आमच्या मालकानं अगदी साध्या पद्धतीनं पंक्तीचं जेवण दिला. असं लग्न तर अख्ख्या आयुष्यातच पाहिलं नाही. काय मजा आली हो. लगीन झालं या मातीचं, लगीन झालंय, लगीन झालं या मातीचं, लगीन झालं या, लगीन झालं या मातीचं, लगीन झालं या, लगीन झालं या मातीचं, लगीन झालं या. मजा आली या, मजा आली, मजा आली. बापरे, तो लग्न होतं का हो. तुम्हाला बोलण्यासारखा दिसतो का. जेव्हा माझ्या गावची अशी कशी करून टाकता तुम्ही. घालून पाडून बोलता. काढून घालून बोलतो मी. काढून घालून बोलतो. काय तुझं नावच बोन्या म्हणलं. बोन्याला म्हणणार तुम्ही काय म्हणू. बोन्या नाव आहे. बोन्या. बोन्या नाही तर काय लोक सगळे बोन्याच म्हणतात. हो, लोक नाही म्हणजे तुम्ही म्हणता म्हणून लोक म्हणतात. हो, त्याचं काय आहे, मी पैदा व्हायच्या अगोदर माझ्या आईने नसबंदीचं ऑपरेशन केलं होतं, तरी मी गपलतीत पैदा झालो. म्हणून माझ्या आईनं माझं नाव गपलत्या ठेवलं. ठीक आहे, आजपासून मी तुला गपलत्या असं म्हणे. अहो, पुन्हा तुमची गपलत होत आहे. अगोदर माझा पूर्ण इतिहास भोगायला ऐकून घ्या. मग एका प्रतिष्ठित नागरिकासारख्या नागरिक शास्त्रात बोला. बरं बोल. गपलत्या ठेवलेलं नाव माझ्या वडिलांना अजिबात पसंत नव्हतं. कारण मी ज्या दिवशी पैदा झालो त्याच दिवशी जिंदगीत पहिल्यांदा माझ्या वडिलांना पोरच मिळाला होता. आणि नसबंदीचं ऑपरेशन केल्यावर सुद्धा परमेश्वरानं मला बोनसच्या रूपात धरतीवर पाठवलं. म्हणून माझ्या वडिलांना माझं नाव मोठ्या अभिमानानं बोनस ठेवलं. किती चांगलं नाव, इंग्रजी नाव बोनस. तर तुम्ही बन्या कोणाला म्हणतात माहित आहे. पण आधी तुझं नाव काय ठेवू हे तर सांग. काय नाव ठेवू, काय नावाने मी हात मारू तुला. बोनसजी म्हणा, बोनस राव म्हणा, बोनस साहेब नको म्हणा. बरं, आजपासून मी तुला बोनसची असं म्हणतो. चालेल. अरे काय म्हणता बोनसजी.
अहो बोण्या कोणाला म्हणतात माहित आहे? कोणाला? उष्ट खरकट खाल्ले त्याला बोण्या म्हणतात. मी तसा आहो का? सही करतो शाळेत, काम करतो वाड्यात, पगार देता ये काम घेता दोन, म्हणून मी ठरवलं आता चोरीत गेली नोकरी, मी चालू आपल्या घरी. अरे सोन्या, बोनसची या तुमचा सत्कार करतो. या या सत्कारला माणसं खावं द्या. जास्त होते नाही, कारण या घरात मालक कोण आहे आणि नोकर कोण आहे हेच कळत नाही ना. हो तुम्ही नोकर, मी मालक. तुम्ही नोकर मला म्हणा, मी तर मालक. तुम्हाला समजत का? बरं ठीक आहे, बोलू का आता? बोला ना. मीना ताईचं लग्न झालं. मस्त मजा आली. बापरे, ते कावजी बुंदीचे लाडू किती दाबले? एकच दाबलं. घरी नाही खिशात मावत नव्हतं ना. आता बोलू पुढचं का नको? बोला. मीना ताईचं लग्न झालंय, जावई केव्हाही त्यांना घ्यायला येते. बॅग वगैरे सगळी व्यवस्थित पॅक करायला, सोन्या चांदीचे दागिने तिला कुठे ठेवताय बॅगेमध्ये ते सांगून ठेवा. आणि दुसरी गोष्ट, मीनाताई आणि जावई या घरातनं बाहेर जाईपर्यंत तू कुठेही हलायचं नाही. मी हल्लो नाही तर काम होणार कसे? शब्दशः अर्थ देऊ नकोस. ते बाहेर जात नाही म्हणजे या उंबरठ्याच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तू या घरातून या उंबरठ्याच्या बाहेर जायचं नाही. कळलं? ठीक आहे, ठीक आहे. लक्षात आलं का? होय होय. स्नेहा कोण्या एखाद वेळेला बोललो कोण्याचं काय झालं म्हणजे आत्ताच सांगितलं का? एका मिनिटात झाला ना का इतक्या वर्षाची सवय? 6-7 वर्ष म्हणून टाकलं. कोणाची काय आत्मा सुखावतो नाही नावाने सुद्धा. त्या यशवंतरावांना उठवा. उठवतो त्याचं. हा? उठवतो, झोपले. बरोबर, मीनाताईला घ्यायला जावं येणार आहे. पटकन उठून तयार होऊन घरी या म्हणून. असा आहे आमचा मालक. अवाळ लेकराचा झिपऱ्या नाकाचा, कधी सरळ बोलणार नाही. अहो चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरून झाली पाहिजे. याला म्हणतात संस्कार. आपणच आपल्या लोकांवर, आपल्या घरच्या लोकांवर चांगले संस्कार घडवलं तर समज चांगलं होतं. त्याचं काय, आपण आपल्या मुलाचं नाव किती प्रेमाने ठेवतो, बाळू. आपल्या घरूनच सुरू होते बाळ्या. आपण नाव ठेवतो दिनेश, तर घरूनच सुरू होते दिन्या. आता आपणच म्हणू दिन्या, तर बाजूचे लोक दिन्या म्हणणार नाही का? असे म्हणून चांगले संस्कार करतो. जसं माझं नाव आहे बोनस, मालक मला बन्या. याचं किती चांगलं नाव आमच्या मालकाचं, घनश्याम. म्हणजे घन घनवले अमीर बनवले अमीर होता चाटू, कोण्या डोकरींचा नातू. त्याच्या मायचा उडूक दुमदुम